चालू सामना पांडवरावली रायवाडी वर्सेस शिवशंभू पाटणेश्वर या दोन संघांमध्ये मात्र सामना सुरू झाला आहे। एक बलहाट्य आणि त्याहीपेक्षा बलहाट्य असे दोन संघ आपण पाहतो मैदान क्रमांक 1 आणि इथे मात्र आता रणजित अपान टेके 11 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू एक बलदंड शरीर व्यक्ती धारण केलेला खेळाडू आहे। हेल्थ आता शरीर ही संपत्ती आहे आणि तिला बळकट बनवण्यासाठी आता मात्र या ठिकाणी चढाईसाठी येतो अतिशय जलात आणि अतिशय सफळ अशी चढाई आपण विकीची पाहिली। काही मागच्या काही 1-2 वर्षांमध्ये आपण पाहिलं होतं की अंतिम सामन्यापर्यंत या ठिकाणी पात्र ठरले संघ पाटणेश्वर काही वर्षांपूर्वी या ठिकाणी आपल्या संघासाठी जनतेला पाटणेश्वर संघ आहे। मग आपल्याला 2 संघांमधील खेळ आहे तो मात्र एक विशेष खेळ आहे। समाधान मोरे चढाईसाठी येतो। समाधान मोरेची एक अफलातून चढाई मात्र या ठिकाणी आपण पाहणार आणि 2 गोल आपल्या संघासाठी समाधान मोरेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतात। खूप सुंदर अतिशय सुंदर अशी या ठिकाणी पाहतो पुन्हा खूप सुंदर आणि अजूनही तिसरी मोठं वाटलं पंधरा शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस रायवाडी पुन्हा एकदा आपण सहज घरच्या यशस्वी ठरतो सहज सर्वांना टेडीवरच्या सर्वांना नम्र विनंती आहे जे बाहेरचे आहेत त्यांनी कृपया आणि स्टेजवर पूर्ण स्टेज आपल्याला प्लीज जरा प्लीज तिकडे पण दादा प्लीज तुम्ही सांगितलं सगळे जातो बाकी काय आम्ही क्रमाने सांगतोय गर्दी ठेवली आहे त्याच्यामुळे आपल्याला नाही लागली कारण समोर पण गर्दी आहे मागे पण गर्दी आहे स्टेज आमचं पण समजून घ्या स्टेज मुळे त्याचं पण नुकसान आहे आमचं पण नुकसान आहे त्यामुळे प्लीज मात्र मैदान क्रमांक 2 सांगितले शेवटी आता 18 मात्र त्या ठिकाणी सुरू झाला
चढाईसाठी प्रशांत जाधव गर्दी खूप मोठी या ठिकाणी झालेली आहे. यातील पहिली स्पर्धा असल्या कारणानं या ठिकाणी नक्कीच उत्साह आमच्या प्रेक्षकांमध्ये आहे. म्हणून नाराज हा आमचा उद्देश नाही आहे, परंतु एखादी दुर्घटना घडली आहे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. जर कदाचित ते इकडे तिकडे झाला त्याच्यापासून एखादी दुर्घटना होऊ शकते, म्हणून आम्ही ही काळजी घेतली घ्या. सुंदर त्या ठिकाणी मिळवतो समाधान तिकडून 19 रोमांचक कार्यक्रमाला अडथळा आणि पुन्हा एकदा त्याच्या चांगल्या पब्लिकचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण जयगडा रोहा संघामधून पाहिलं आणि राकेश गायक वाढत राहण्यासाठी प्रत्येक सामना हा जबरदस्त आपल्या अंगावर तुम्हाला आपल्या अंगावर निर्माण करणारा आहे. सुंदर संध्या बघतो या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु आता मात्र आणि हरिकवाडा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेला आणि निश्चितपणे त्या ठिकाणी विजयी संघ जयगड रोहा हरिकवाडा संघ आपण यायचा आहे. आपल्या सन्मान चिन्ह आपण घेऊन यायचं आहे आणि गुणलेखन त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू त्याचं देखील नाव आमच्याकडे पाठवून द्या, म्हणजे आपल्याला त्याचा सन्मान करता येईल. चला मैदान क्रमांक 2 वर TBM कारावी वर्सेस जय हनुमान धेरण लढाईसाठी 3 वर्ष एक पकडला गेला तर सुपर ऑन, परंतु तेवढ्या विश्वासानं मात्र त्या ठिकाणी आपण गेला. आता मात्र पुन्हा एकदा शक्तीचा करण्यात आता मात्र करून दाखवलं. आता मात्र एक मोठ्या भीतीने आपण उतरणार हे पकडायचं की जिथं ठरवली आणि ते पकडलं आणि अशा काही गोष्टी असतात त्या आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्सवर अवलंबून असतात. चला माझ्या क्रमांक 2 वर TBM कारावी मध्ये जय हनुमान धेरण TBM कारावी जय हनुमान धेरण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. 5 मिनिटाच्या आतमध्ये 2 मिनिटांचा मैदान क्रमांक आतमध्ये यायचं 2 साठी लक्षात घ्या. तर लावा टाइम मैदान क्रमांक 2 वर TBM कारावी जय हनुमान धेरण किती समाधान होईल. अनेक आमच्या हौशी रसिक प्रेक्षक वर्ग मैदानाला माफ करा, बऱ्याच जणांना स्पर्धा कदाचित पाहता येत नाहीये, अशा उंच करून पाहावी लागते, परंतु गर्दीच तेवढी आहे. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी TBM कारावी जय हनुमान धेरण धेरणचं हजर झालं. TBM कारावी आपल्याला TBM कारावी धेरण संघ उपस्थित झालाय. TBM कारावी आपण करा. चला मैदान क्रमांक 2 वर चालू सामन्यामध्ये त्या ठिकाणी रोहा संघ विजयी झाला. या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ म्हणजे हरिकवाडा
काही संघाचा प्रतिनिधी म्हणून या आणि उत्कृष्ट खेळ करणारा ओंकार मेस्त्री आपण देखील आपल्या सन्मानचिन्ह आपण घेऊन जायचं. ओंकार मेस्त्री आपण यायचं आहे, आपल्या सन्मानचिन्ह आपण घेऊन जायचं. मैदान क्रमांक 2 वर स्वागत आहे. या समाधान मोरे समाधान कार्य करणे या ठिकाणी केले जातात. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस खारांबोली जयमान खारांबोली हा सामना खेळला जातो. वारळ खाली पण या ओंकार मेस्त्री आपण देखील या आपलं सन्मानचिन्ह आपण घेऊन जायचं आहे, जे अर्थात या ठिकाणी बाबू वाडकर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे आणि पराभूत संघासाठी आराध्य देशभक्त यांच्याकडून सन्मानचिन्ह देण्यात आलेलं आहे. समग्र विकी पढाईसाठी इकडे बोनस आणि इकडे 123 गोल. दुसऱ्या फेरीपासून नव्हे तर पहिल्या फेरीपासूनच या प्रत्येक सामन्यामध्ये संघर्ष निर्माण करणारी कबड्डी मात्र सुरू झाली आहे. यावर्षीची सुरुवात एक जबरदस्त सुरुवात आपण पाहतो. यापुढे होणाऱ्या प्रत्येक स्पर्धाही अशा दिमागदार पद्धतीने होती यात शंकाच नाहीये. करण बाबू पकड़ अरे आपले 22 त्यांचे मारा 10 थोडासा बदल होतोय. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आहे टीबीएम कारवाई वर्सेस जिल्हा धोरण. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल गावदेवी मुंडाणी वर्सेस मरेदेवी धोरण आणि 1 वर होणारा सामना असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस खारांबोली. हा मैदान क्रमांक 1 वर होईल. मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस खारांबोली. आपण मैदान क्रमांक 1 वर आपल्याला खेळायचं आहे, तर मैदान क्रमांक 2 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गावदेवी मुंडाणी वर्सेस मरेदेवी धोरण आपण त्या ठिकाणी खेळायचं. जवळपास
मैदान क्रमांक 2 वर देखील आपण KBL करावी आणि जय हनुमान हेरण हे दोन्ही संघ पाहतोय. 2-3 इकडे मात्र कोणतं परत होते ते पार्वतीची रायवाडी या संघाच्या बाजूने. अपेक्षा आहे प्रत्येक संघाकडून या ठिकाणी आम्हाला Last 4 minutes.